सवयामध्ये पूजा असते समजा मंदिर पूजा असते त्रैलोक्य संपदालय समन्वयकरवित्रे सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामावस्सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रभारगं तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि पराचितम्। वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरो वंदे पार्वती परमेश्वरो। त्रिकाल वंदनीय प्रातः स्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून क्षेत्राधिपती मन्मथ माऊली माऊलीचा पावन परिसरामध्ये प्रतिदिवस आशुतोष भगवान भोलेनाथ शंभो महादेवांचं आराधन करण्याकरता उपस्थित
सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाचे स्मरण करू. स्वकल्याणासाठी माऊली या निर्जन प्रदेश निवडला. एकांत वास होऊन फक्त एकमेव ध्यास. काल रात्री अभंग घेतलं होतं बघा तुम्ही. संबंध तोडा संबंध जोडा. त्यांच्या आश धरू नका म्हटलं. संसारात असलेले संपूर्ण टोटल कसं आहे, बंधनमध्ये अडकण्यासाठी ही व्यवस्था आहे. ज्या प्रकारे आई कुठतरी कामात गुंतला असेल, माय ऐकवले का सगळे मराठी बोलतो ना. आई कामात गुंतला असेल, लेकरू रडत असेल, काम तर सोडता येत नाही, लेकरूला तर घेता येत नाही. त्या प्रसंगामध्ये आई काय करते माहितीये का? आई काय करते? आई काय करते म्हटलं तर एक घुंगरू आणून फेकून टाकते. ते घुंगरू घेते, वाजत बसते. भावली फेकून टाकते, घुंगरू फेकून टाकते, खेळ फेकून टाकते, फुगारी फेकून टाकते. सगळं खेळून खेळत बसते. आई कामात गुंतून राहते. लक्षात घ्या. त्याप्रमाणे आशुतोष भगवान भोलेनाथ शंभो शिवपार्वती हे आई वडील, माताच्या पार्वती देवी, पिता देवो महेश्वरा, हे काय करतात म्हटलं? ज्या प्रकारे संसारात असलेले आई खेळणी टाकून देते, त्याच प्रकारे जगाच्या आई काय केलेले आहे म्हटलं? बायको फेकून टाकलं, लेकरं फेकून टाकलं, पैसा फेकून टाकलं, शेत फेकून टाकलं आणि तिकडं अटॅचमेंट होऊन महादेवाला विसरून राहील. किती हुशार आहे बघ ते. तर मन्मथ माऊलीला कळालं नये काम हे कामाचा नाही, हे बंधन मध्ये ढकलणारे लोक आहे. माझा कल्याण करून घ्यायचा असेल तर ह्याचा सुटका करून घ्यावा लागतं. म्हणून या ठिकाणी सावधान सावधान, गप गप. या प्रदेश अशा प्रकारच्या निवडलं, अटॅचमेंट दुसऱ्याचा कोणाचा बी होता कामा नाही. त्याला संसार करता येत नव्हतं का मन्मथ माऊलीला? परंतु सर्व मायेचे ममतेचे, कोणी नाही संगतीचे. बघा, सर्व मायेचे ममतेचे. जोपर्यंत तुमच्या जवळ पैसा आहे तोपर्यंत तुम्हाला प्रेम करतात. पैसा संपला, तुमचं प्रेम बी संपलं. तुमचं नाही, बहिरंगाचा. इष्ट मित्र पुत्र होती. काय होती? इष्ट मित्र पुत्र होती, यमाहाती धरून देती. बघा किती छान आहे अभंग. यमाहाती धरून देती. म्हणून आपले साहेब फार हुशारी केली, साधून घेतले. 2-2 महाराजांचा सेवा करून काय मिळून घ्यायचं मिळून घ्यावं. लक्षात आलं? काय मिळवायचं मिळून घ्यायचं. आप्पाजवळ बी शेरीमध्ये आहेत, इथे बी अन्नदान होतो,
इथं बी सेवा घडते. कालच बोललो रात्री प्रवचन मध्ये, तुम्ही असेल तर ऐकत होत्या. आमचं चावी जोपर्यंत आमचं जवळ आहे तोपर्यंत तुम्हाला धर्मसंग्रह करता येते. एखादी चावी निघून गेलं तुम्हाला कोणी धर्म कार्य करू देत नाही. हे पक्का लक्षात ठेवा. म्हणून हुशारी केली, जोपर्यंत चावी आहे तोपर्यंत सुदूर राहावं. हे गटोडा आहे, गाठोडा. गटोडा काम, पैसे कशाला काम देते माहितीये का? पैसा मनमत्त माऊलीपर्यंत येता येते. पैसा कुठलेही काम करता येते. पैसा असल्याशिवाय दुसरा कुठलेही काम होत नाही, लक्षात घ्या. पैसा पाहिजे. बरं, पैसा हा सर्वस्व नाही. पैसा कुठपर्यंत काम देते? रात्री प्रवचन मध्ये सांगितलं, कुठपर्यंत काम देते? मरेपर्यंत काम देते. मेल्यानंतर पैसा काम देते का? मी तेलुगू मध्ये बोलत राहतो छान. చీమలు పెట్టిన పుట్టలు పాముకు 20 నట్లు పామురుడు ధనను హేమము కూడబెట్టి भूईसुला पालू जेई भुईलो सुमती. पहिलेच्या जमान्यामध्ये लोक काय करत होते? बँक नव्हते ना, बँक नव्हते. खड्डा खोदून देवाऱ्याच्या खाली कुठंतरी खाली खंदून त्याच्या खाली ठेवत होते. आजकाल लोक खंदून खंदून परेशान. ते भेटण्यासाठी ठेवलेले नाही, हे लक्षात घ्या. कोणाला भेटू नये म्हणून शपथ घेऊन ठेवलेले. त्याला बी भेट ना, दुसऱ्याला बी भेट. त्याला तर कौसुक ना, ते गेले, ठेवले, निघून गेले. परंतु हे जे तुम्ही सांभाळून ठेवलेले जे गटोडा आहे, मरेपर्यंत काम देते, मेल्यानंतर काम देत नाही. मेल्यानंतर काम देणारा एक गाठोडा आहे. सांगू का? मेल्यानंतर उचलून न्यायचं. आणि ते गटोडा म्हणजे तुम्ही या ठिकाणी करत असलेले पुण्य, या ठिकाणी करत असलेले पूजा, या ठिकाणी करत असलेले जप, या ठिकाणी करत असलेले दान. ಕೊಟ್ಟಿದ್ದು ತನಗೆ ಬಯಚಿಟ್ಟಿದ್ದು ಪರರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಕೆಟ್ಟಿತೆನ ಬೇಡ ಅದು ಮುಂದೆ ಕಟ್ಟಿಟ್ಟ ಬುದ್ಧಿ ಸರ್ವ. किती छान सांगितले सर्वज्ञ मूर्ती. ಕೊಟ್ಟಿದ್ದು ತನಗೆ ಬಯಚಿಟ್ಟಿದ್ದು ಪರರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಕೆಟ್ಟಿತೆನ ಬೇಡ ಅದು ಮುಂದೆ ಕಟ್ಟಿಟ್ಟ ಬುದ್ಧಿ ಸರ್ವಜ್ಞ. ನಿಮ್ಮ ಊರ್ ಬಾಜುನೇ ಅನುಷ್ಠಾನ ಕೂತಿದಲ್ಲ ಎಲ್ಲಿ, ಅಲ್ಲಿ ಒಬ್ಬವ ಸೇವಾ ಬಹಳ ಮಾಡ್ತಿದ್ದ. त्यांच्याजवळ 54 करोड रुपये नगदी होते. 54 करोड. यांच्या वयाचाच होते ते. नागणे लहान वयामध्ये फार मोठा कमाई केला. नगदी 50 कोटी वर पैसे. डॉक्टरला सांगितले, हे टोटल पैसा तू घे, मला कसं तरी करून वाचव, घे पैसा. पैसा तर देऊ शकत होतं, परंतु सकाळीच त्यांच्या शरीर सोडला तो व्यक्ती. वाचू शकले कोरोनाच्या काळामध्ये. सांगायचं तात्पर्य, पैसा घेऊन जाऊ शकलेले नाही. धन गए तो कुछ भी नहीं, शरीर गए तो आधा गया, चारित्र गए तो सब कुछ गए. म्हणून सांभाळायचे. तर या ठिकाणी आपण दान धर्म करत असलेले, या ठिकाणी तुमचा सेवा करत असलेले, आज सकाळीच फराळाचं व्यवस्था, तुमचं नावच माहित नाही, विश्वंभरजी आता रिटायरमेंट झाले. पोलीस खात्यामध्ये होते, प्रमोशन बी झाले होते. आणि त्या खात्यामध्ये असताना सुद्धा धर्माबाद मध्ये बरंच विकासाचं काम त्यांनी केलं.
बसव टेकडी त्या ठिकाणी निर्माण केलेत बरेचशे लोकांना पकडून. तर अशा प्रकारच्या धर्म कार्यामध्ये निरंतर बिजी असलेले त्रयंबकप्पा विश्वंभर स्वामीजी, तर सतीपती दोघांच्याही आता काय कारणास्तव आमचा त्यांच्या जोड लागला होता, आणि ते कारण कुठलेही कारण असल्याशिवाय माझा जोडच होत नाही. तंबूरचे महाराज तकलीफ असेल तर तंबूरचे महाराज, लक्षात आलं. आता सुखात आले ही गोष्ट वेगळी, एकदा जोड लागलं नंतर आम्हाला सोडून तो जाऊ शकतच नाही. बळकट धरिले गुरुपाय, बळकट धरतात. हे सगळं बळकट धरलेले लोक आहेत, औराहून आलेत बघा किती लांबून. इथपर्यंत यायला काय फुकट आलेत का? ते गाडीला तेल टाकावं लागले, इथं येऊन विश्रांती करावं लागलं, अजून हडप करणाऱ्या माणसाला सुद्धा पैसे द्यावं लागलं. एक गोष्ट आहे का, जागृत राहा. आम्हाला विचारल्याशिवाय कोणाला बी पैसा देऊ नका. लक्षात आला का? तर आमचं नाव सांगून बी कोणी खिशा भरून घेणारी लोक राहतात, परंतु जवळ असलेल्या पोरांचा बदलामी होऊन जाते. असो, तर या ठिकाणी येण्यासाठी भरपूर खर्च करावा लागला. या अध्यात्मासाठी खर्च करणं म्हणजे तुमचा गटवडा तयार आहे समजून घ्या. इथं येऊन अन्नदानाला काहीतरी मदत करत असेल तर फारच छानच. इथे येऊन पूजा केलं तरी बी चालेल, दान केलं तरी बी चालेल, इथं येऊन दर्शन केलं तरी बी चालेल. किती आपण सेवा करतो तेवढं फळ त्यांच्या पदरात पडते. दोनदा तीनदा सांगितलं, लक्षात आणून देऊ का नको? उशीर झाला झाला. काही गोष्टी या ठिकाणी तकलीफ मध्ये जास्त भेटतील. हनुमंतरावला बघा, हनुमंतराव येत होते काही, त्या सविताकडून मजबुरीला धरून इथपर्यंत यावं लागलं. हे पुण्य तुम्हाला लागत नाही, कोणाला लागते? सविताला लागते. लक्षात आलं? सगळं टोटल पुण्य त्याचं, नवऱ्याचं आणि तुमचं सगळ्याचं पुण्य त्याला लागते. त्यांच्यामुळं तुम्ही सगळं ओढून इथं आलात. नाहीतर शिवरात्रीलाच भेट होत होती ह्याची. तर असं म्हणजे कष्टामध्ये जे मिळते सुखामध्ये ते मिळू शकत नाही, खर्च करावं लागते. तर तुम्हाला सांगत होतो, जो मेहनतीचा जो फळ आहे आमच्या पदरात पडणारच आहे. इमानदारी के साथ प्रेमयुक्त पूजा, प्रेमयुक्त दान, प्रेमयुक्त सगळं असायला पाहिजे. तुम्हाला आठवण करून देण्यासाठी बोलतो. तर सोलापूर सिद्धरामांना त्या काळामध्ये त्यांच्याकडे पैसा नव्हता, परंतु फार सिद्धी पुरुष. कोणता सिद्धी? अणिमा, गरिमा, महिमा, प्राप्ती, प्राकम्य हे अष्ट अनुमादी सिद्धी आहे. त्यामध्ये आपल्या मोठ्या महाराजांना एक सिद्धी होतो. मोठ्या महाराजांना तुम्ही कितीही स्वयंपाक करून ठेवा, किती पब्लिक आला तर सुद्धा डबल स्वयंपाक करायचा नाही. एकदा याला गेले होते मुंबईला, रात्री 11 वाजता मुंबईला गेले, 11 साडे 11 वाजता. अनुराधा माता होती त्यावेळेला, मला सांगत होती तिने, 60 माणसाला मुंबईला घेऊन आले ते बस घेऊन. बद्री केदारला कुठंतरी जायचं होतं. रात्री 11 साडे 11 वाजता आले, स्वयंपाक करा म्हणले मला. स्वयंपाक करू नको बेटा, आता काय कर, पोहा असला तर पोहा करून ठेव. 60 माणसाचा पोहा मुंबई नगरी राहतील का? शक्य नाही ना. खेडेगाव सारखा कोणत्याच्या कोणता भरून ठेवतात का? एक मजबूत खाणारे लोक राहतात, किती दाबून किती खाला तर मी सर्ण म्हणून ते भरून ठेवतात. तिथं एक चपाती, थोडासा भात, वरच्या वरी अर्धा किलो आणायचं, खायचं राहते तिथं. तर त्यांच्याजवळ होतं अर्धा किलो की 1 किलो पोहा. माणसं किती होते? 60. आप्पाजी पोहा करा मला, परंतु माझ्याजवळ पोहा कमी आहे, कसं करू? तुझ्याजवळ किती आहे?
तेवढा पुरा टाक, थोडा शिल्लक ठेव त्याच्यात अजून. पुरं बी टाकू नको, थोडा शिल्लक ठेव. थर 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 कापू लागले, कोणाला वाढवा आता केले ते पोहा तयार करून महाराजांच्या अंगावर असलेले जे दस्ती होत त्या कढाईवर पांघरून टाकलं. हे उघडं करायचं नाही, फक्त थोडं थोडं वाढत राहा, उघडं करूच नको मध्ये. आणि पोट भरून सगळ्यांनी खाऊन तेवढंच शिल्लक राहिले होते म्हणजे. त्याला म्हणतात अन्नसिद्धी. पहिले महाराजांनी त्या मुंबईमध्ये केले होते. बरेचसे ठिकाणी त्या प्रकारे सर्व भक्तांना घेतल्याशिवाय ते प्रसाद घेत नव्हते. स्वतःच्या ताटामध्ये तूप पडलं तर सगळ्याच्या ताटामध्ये तूप पडायला पाहिजे. वाढवणुकी सदाचार, सगळ्यांना वाढवूनच नंतर अन्नप्राशन करायचं, अन्नसिद्धी. त्या प्रकारे एक सिद्धी, सिद्धरामाजवळ एक सिद्धी होतो आणि तळ खंदायचं होतं. तळ खंदत असता वेळेस त्याजवळ पैसे कुठे, त्यांनी काय करायचं, संध्याकाळी सगळ्याला पैसा देत होते. असं धरायचं, पदर धरा म्हणायचं. पहिले धोती बांधत होते, टावेल राहत होते, टावेल असं धरायचं आणि एक 4-5 वंजळभर माती द्यायचं त्याच्यात त्यांच्या पदरामध्ये. ते बांधणी घे म्हणायचं, घरी जाऊन बघ म्हणायचं. घरी जाऊन बघितलं की पुरा टोटल सोनं होऊन जायचं. 1 वंजळ, 2 वंजळ, 3 वंजळ. आणि काही लोकांच्या पुरं मातीच राहायचं, काही लोकांचा अर्धा माती अर्धा सोनं व्हायचं, काही लोकांच्या 75%, काही लोकांचा 25%, काही लोकांच्या 10%. मग असं का होत होती? जेवढं काम केलं काम नाही, काम इमानदारीनं ज्यानं काम केलं त्याला 100% सोनं, ज्यानं बेमान केला त्याचा बरबादी. म्हणून तिथं बेमान कोणीच करत नव्हते म्हणे. 1 दिवस बघितले, 2 दिवस बघितले, महाराजाला जा, महाराज तुमच्याजवळ न्याय आहे का? काय नाही, तुझं जवळ न्याय नाही म्हणले महाराज. काय, मी आली की टोपला घ्यावं, मी तिकडे गेले की खडी बसावं, हे बरं आहे का तुझं इमानदारी? मी असो किंवा नसो, इमानदारी के साथ तू काम कर, उद्या सोना होत नसेल तर जिम्मेदारी मी आहे म्हणले महाराज. तसं या ठिकाणी सुद्धा दान करायचं असलं तर सुद्धा प्रेमानं करावं, पूजा करायचं असलं तरी सुद्धा प्रेमानं करावं. कुठलेही काम असो, कायक धन्य निरत नादडे, गुरुवादडू लिंगवादडू जंगमवादडू मरेवे, कायक वेळ कैलास, असं अण्णाबसवांना सांगितलं. त्याकरता बसून बसून सवय नाही. बोलण्यामध्ये तुम्ही सगळं देहभान विसरून बसतात, काही कळत नाही, तरी सुद्धा आनंदाने या ठिकाणी तुम्ही पूजा पाठ केलात. विश्वांबरप्पा स्वामीजी तर या ठिकाणी सतीपती दोघंही येऊन या ठिकाणी सेवा केलेल्या आहेत. व तसे अलमाजे अशोकरावजी अलमाजे, अशोकरावजी ललिता अलमाजे फार श्रद्धा भक्ती असणारे सतीपती आहे. प्रतिवर्षी या ठिकाणी येतात, काही ना काही सेवा करतात आणि असाच सेवा करण्याच्या शक्ती गुरुमाऊलीचा आशीर्वाद त्यांना देऊ. व तसेच चन्नप्पा वाली साहेब, मिळकुंदा बाबूरावजी वाली, चन्नबसप्पा निट्टू बिरादार हे आज नवीन जोडी बसलेले आहेत आणि दररोज बसणारे लोक आहेत. सविता नवऱ्याचं नाव काय? लिंगोजी, लिंबोजी, लिंगोजी. मोठा लिंगला पकडले सविता, हुशार आहे. तर काल त्यांच्या अवस्था बघितलं तर बाबा बी रडायचं, आई बी रडायचं, नवरा बी रडायचं. आज सगळे खुश आहेत. माऊलीच्या सानिध्यात आलो, माऊलीच्या सानिध्यात आलो, आता काही भ्यायचं गरजच नाही. म्हणून प्रसन्न चित्ताना माय छान पूजा या ठिकाणी केलेले आहे. आधी व्याधी पडत निघूनी म्हणत का आला म्हणल्या म्हणे. तर तसेच आपले वाडी कोणतं तुमचं
उदंडवाडी उदंडवाडा. हा, वडगाव. वडगाव भरपूर आहेत. वडगावचे हे वरी एक महाराज आहेत इथं. दत्त मंदिर. हा, दत्त मंदिर. दत्त मंदिर आहे. वरी एक महाराज आहेत. त्या महाराजाजवळ यांनी गेले. आमचा फोटो बघितले तिथं. त्या महाराजांनी पूजा करत असले. हे कोण आहे महाराज? आणि हे खाली कपिलदारला श्रावण मास मध्ये महाराज येतात म्हटलं. मग येतात म्हटलं तर यांच्याजवळ काही व्यसन नव्हते. त्यांनी म्हटलं आप्पाला नमस्कार कर, दत्तात्रयाला नमस्कार कर, आजपासून बिलकुल व्यसनमुक्त होतो म्हणून संकल्प कर म्हटले. तर बरेचशे लोकांना औषध देऊन सुद्धा व्यसनमुक्त होत नाही. तर फक्त त्या गुरु महाराजांचं वाणीनं आणि तिथं नतमस्तक झाले, सोडून दिले. दुसरी गोष्ट, दारू सोडणं एवढं काही कठीण होत नाही, परंतु गुटखा सोडणं भयानक त्रास आहे. तंबाखू सोडणं भयानक त्रास आहे. मरून जाईल परंतु तंबाखूचा सुटका भयानक अवघड आहे. एवढं खतरनाक आहे. तर ते म्हटले मी गुटखा बी सोडलो, तंबाखू बी सोडलो, आणि मला तुम्हाला मी सोडलं म्हणून मी तुमच्यासारखा माणसा मिळणं फार अवघड आहे. तर संकल्प सोडून ते गुटखा तंबाखू सुद्धा त्यागलेले आहे. तर एक डिग्गी म्हणून गाव आहे बघा, डिग्गी कमलनगर यांच्यासारखा एक मुलगा होता. त्या मुलाला मठाला करावं, कासराळीच्या मठाला करावं म्हणून मी गेलो त्याला बोलायला. मला सगळं सत्कार वगैरे केले होते, बसविले. त्यांचे एक रूम होता, रूम मध्ये जाऊन पाहिलं ते तंबाखूची ह्याचा चुन्याचा डब्बा दिसले 7-8. महाराज हे चुन्याचा डब्बा कसं काय इथे? मी चोळतो मला. खातोस का? खातो. तसं असलं तर तंबाखू सोडल्याशिवाय आमच्या सोबत यायला जमत नाही. तो काय म्हणला, तुमचं मठ सोडतो परंतु तंबाखू मात्र सोडतो. विचार का, एवढा डेंजर आहे तंबाखू. माझा एक बालकीच्या अप्पाचा घोड्यावर येत होते म्हणा महाराज. एक माणूस काय केले, एक हातामध्ये बिडी धरले आणि महाराजाचं दर्शन घेण्यासाठी आपण दर्शन घेतो. एक हातामध्ये बिडी दर्शन घेतो. बिडी सोड रे, बीबी सोडतो परंतु बिडी सोडणार. बायको सोडायला तयार आहे परंतु बिडी सोडायला एवढं. तसंच होती म्हणले महाराज. घरी जाईपर्यंत बायको मृत्यू झाली होती, बायको मरून गेली होती. म्हणजे महाराजांना बोलायचं असलं तर विचार करून बोलावं. महाराज काय करते तसं वाटू नका. तसं वडगावचे सद्भक्त मुक्त झालेले. तुम्ही कुठले? कळसंबर. हा, आज दीक्षासाठी आलेले कळसंबरहून. आमचा पदयात्रा कळसंबरला येतो. फार सुंदर सेवा करतात कळसंबरचे सद्भक्त. तर तुम्ही कळसंबरसाठी कोणाला घ्यायचं असलं तरी ते येऊन बसा. दीक्षा घेणार आहे, समोर या. दीक्षा घेणार आहे दोघे. तुम्ही नाही, तुम्ही घेत नाही, फक्त दीक्षा घेणार आहे. या या मंगलमय प्रसंगी तुमचा सगळ्यांचं हित चिंतन करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला या ठिकाणी मन्मस्वामी मजबूत ठेवावं, तुमच्या धनसंपत्ती सुद्धा मजबूत व्हावा असा संकल्प बाळगून येणारा जो वर्ष आहे, एक दिवसाचा प्रसादाचा व्यवस्था तुम्ही करत असेल तर खाली जाऊन तुम्ही नाव नोंद करून जा. आणि येणारा जो काळ आहे त्यावेळेला तुमचा प्रसादाचा व्यवस्था होईल. तुमच्या व्यवहार सदृढ असो, मजबूत सेवा करण्याचा शक्ती तुम्हाला प्राप्ती हो, एवढा अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय नम पार्वते हर 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 हर